राजकीय वर्तुळातून आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येतेय। मुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। तिन्ही पक्षांचे मिळून जवळपास 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। एक मुख्यमंत्री आणि 2 मुख्यमंत्री पद या मंत्रिमंडळात असतील। भाजपचा मुख्यमंत्री तर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडे उपमुख्यमंत्री पद असणार आहे। अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादी तर गृह खात्यासाठी शिवसेनेचा आग्रह पाहायला मिळतोय। तर मुख्यमंत्र्यांसह 32 मंत्री हे आता शपथविधी घेण्याची शक्यता आहे। तिन्ही पक्षांचे मिळून जवळपास 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती सध्या प्राप्त होतीये। यामध्ये एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशी पद या मंत्रिमंडळात समाविष्ट केली जातील। प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। अक्षय, आपण पाहतो एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला सुद्धा ठरल्याचं कळतंय। एकंदरीत काय अपडेट्स? ऋतुजा, आपण जर बघितलं तर काल जी बैठक पार पडली आणि या बैठकीत जवळपास सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी संदर्भात चर्चा झाली आणि एकमत देखील या आकड्यांवरती झालं असल्याचं आपल्याला ऐकायला मिळतंय। तशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून दिलेली आहे। आता कुठली खाती कुणाकडे याबाबत देखील मुंबईमध्ये बसून महायुतीचे नेते चर्चा करतील आणि तो निर्णय दिल्लीला कळवला जाईल असं देखील आपल्याला समजतंय। ज्यावेळी सत्ता स्थापन होईल, मुख्यमंत्री म्हणून चेहरा पुढे येईल, तर सत्ता स्थापनेच्या वेळी पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये 32 आमदारांना म्हणजे 30 ते 32 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। यापैकी बहुतांश जे निर्विवाद चेहरे आधीच्या मंत्रिमंडळात होते त्यांची पुन्हा एकदा वर्णी नव्यानं हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीनं लागणार आहे आणि यातल्या काही चेहऱ्यांना वगळण्यात देखील येऊ शकतं, ज्यांचा परफॉर्मन्स खराब होतं, ज्यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा ही काय निवडणूक काळ असेल किंवा त्या आधीच्या काळात सरकारची प्रतिमा खराब झाली अशांना डच्चू दिला जाऊ शकतो। मात्र जे समीकरण असणार आहे त्यानुसार 13 ते 14 मंत्री भाजपाचे असेल, 12 ते 13 मंत्री शिवसेनेचे असेल आणि उर्वरित 8 ते 9 मंत्री हे राष्ट्रवादी पक्षाचे असणार आहे। जो फॉर्म्युला असणार आहे हा फॉर्म्युला अशाच पद्धतीचा असेल आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर राज्याला पुन्हा एकदा एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री पद मिळणार आहेत। तर मुख्यमंत्री पद अर्थातच स्वाभाविक आहे की भाजपाकडे यावी असणार आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नेत्यांची वर्णी उपमुख्यमंत्रीपदी लागणार आहे। त्यात एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री शिवसेनेकडनं असतील असंही सांगितलं जातं, कारण दिल्लीच्या नेत्यांचा एकनाथ शिंदे यांना तसा आग्रह देखील आहे की तुम्ही उपमुख्यमंत्रीपद राज्यामध्ये स्वीकारा किंवा केंद्रात एखादं मंत्रिपद हवं असल्यास ते स्वीकारा, अशा पद्धतीची चर्चा देखील काल झालेली आहे। आणि आपण बघतोय जी खाती आहे, जी शिवसेनेकडे खाती होती, यातच आपण जर बघितलं तर जी भाजपाकडे होती, जी राष्ट्रवादीकडे होती, ती खाती ही त्या पक्षाकडेच राहील असं देखील एक प्राथमिक अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे। यात मात्र एक सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट हा वाढलेला आहे की गृह खातं जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील त्यांच्याकडे होतं, ते आता उपमुख्यमंत्री होते तरी त्यांच्याकडे गृह खातं होतं। मात्र आता शिवसेना आग्रही आहे की हे गृहमंत्री पद जे आहे हे शिवसेनेला आपल्याकडे हवं आहे, त्यासाठी आग्रही आहे। आणि अर्थातच वर्षानुवर्ष अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं राहिलेलं आहे, तर अजित पवारांचा राष्ट्रवादीचा आग्रह देखील हाच आहे की आमच्याकडे जे खातं आहे अर्थ खातं ते आमच्याकडे असावं। या सगळ्या संदर्भात आता गृह खातं सोडायचं की नाही याबाबतचा निर्णय दिल्लीतील भाजपाचे पक्षश्रेष्ठी घेतील आणि तसं कळवलं जाईल। एकीकडे आपण जर बघितलं तर शिवसेनेचा आग्रह, शिवसेना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला तयार आहे, मात्र ही गुगली म्हणावं लागेल की शिवसेनेला आता त्या बदल्यात गृह खातं हवं आहे आणि या सगळ्या संदर्भात आता 2 दिवसात चर्चा होईल आणि जवळपास 3 तारखेनंतर किंवा 3 तारखेपर्यंत महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल। अक्षय, 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असं सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय। ते 32 आमदार नेमके कोण आहेत, कुणाची नावं सध्या राजकीय वर्तुळातून चर्चेत आली आहेत का? नाही, एकूणच आपण जर बघितलं तर जुन्या मंत्रिमंडळातले जे बहुतांश चेहरे आहेत त्यांना एकदा पुन्हा नव्यानं संधी दिली जाईल। शिवसेनेकडनं स्पेसिफिक शिवसेनेबाबत बोलायचं झालं तर शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं किंवा त्यांनी सरकारमध्ये येण्याचं त्यांचं जर ठरलं तर एकनाथ शिंदे हे मंत्री असतील, त्यानंतर उदय सामंत, दादा भुसे
संजय राठोड, शंभूराजे देसाई ह्यांची वर्णी मंत्रिपदी लागू शकते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे देखील जे विद्यमान मंत्री होते, अजित पवार असतील, आदिती तटकरे असतील, हसन मुश्रीफ असणार आहे, छगन भुजबळ, ही जी नावं जी प्रमुख पहिल्या फळीतील नेते आहेत ते मंत्रिपदी असतील. भाजपाबाबत काही स्पष्टता अजून नाही. भाजपाकडनं काही विद्यमान मंत्र्यांना खो दिला जाऊ शकतो, डच्चू दिला जाऊ शकतो आणि भाजपा ज्या धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे तशा धक्कातंत्राचा अवलंब यावेळच्या मंत्रिमंडळ स्थापनेदरम्यान भाजपा करू शकतो. निश्चित. आणि त्यामुळे आता महत्वाची खाती कुणाच्या पदरात पडतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.